नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 2 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:50 ते 11:10 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:51 ते 3:12 आणि यमगंड काळ सकाळी 7:06 ते 8:29 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र ऋषभ राशीतल्या गुरुबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील. त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होऊ शकतील. याचप्रमाणे काय चांगले उत्तम लाभ होऊ शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. तुमच्या कामाचे ॲप्रिसिएशन खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून चांगली साथ संगत तुम्हाला लाभू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा दिसून येईल. फिरणं वगैरे होईल मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभू शकेल. जी कामं पूर्ण होत नाही, ज्या कामात बरेच अडथळे आहेत किंवा ज्या कामांबद्दल मनात प्रश्नचिन्ह आहेत अशी कामं आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. त्यामध्ये गती तुम्हाला आलेली दिसून येईल. याचप्रमाणे आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल. धार्मिक स्थळी तळांना भेटीगाठी देणं होईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ज्या गृहिणी आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. सासरवाडच्या मंडळींबरोबर नातेसंबंध दृढवत होतील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात मात्र करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संबोध काय चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. याचप्रमाणे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांकडून तुम्हाला कौतुकाची थापसुद्धा मिळू शकेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे.
अतिशय उत्तम आणि शुभफलदायी अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर लाँग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात, भाग्याची उत्तम साथ. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण. राजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा राहील, मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आर्थिक संदर्भातले काही महत्त्वपूर्ण व्यवहार आजच्या दिवशी होऊ शकतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा काही चांगले अनुभव आजच्या दिवशी निश्चित येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि तुमचा मूड अतिशय उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. याचबरोबर जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. शेअर मार्केट्समध्ये सुद्धा काही चांगले उत्तम लाभ लाँग टर्ममध्ये होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. डॉक्युमेंटेशन किंवा कमिटमेंटसाठी आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 2 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.